झाडांनी बहरलेले गर्द डोंगर, ढगांनी आच्छादलेले निळे आभाळ, डोंगर माथ्यावरील जुनं झाड, हिरवं माळ रान, झुळझुळणारे पाषाणातील शुभ्र झरे, रानात ऐकू येणारी पक्ष्यांची मंजूळ वाणी, ही सगळी एक निसर्गलिपीच तर आहे. फक्त ती आपल्याला वाचता यायला हवी. या भाषेची अक्षर ओळख हा धुंद वारा आपल्याला करून देतो. त्याचा गार स्पर्श आपल्याला भाषेचे बोल शिकवतो. ती भाषा आपल्यात रुजवतो. एकदा ही भाषा अवगत झाली की निसर्गाचे अनेक धडे सहज वाचता येतात. डोंगरांवर कोरलेल्या त्यांच्या कथा, त्यांचे अनुभव अनुभवता येतात. नमस्कार, मी सुजाता. चला तर मग आज आपण पावसात भटकंती करूयात आणि निसर्गाशी हितगुज साधूयात. पावसाच्या सरी अलगद कोसळत आहेत. समोर एकटं झाड पाऊस वारा झेलत ऐटीत उभं आहे. सोसाट्याचा वारा काहीतरी गुणगुणू पाहतोय आणि मी ते ऐकण्याचा प्रयत्न करतेय. पावसाच्या सरींचा स्वतःचा एक ताल असतो. त्यात लयबद्धता असते. तन मन प्रसन्न करण्याची किमया या सरींमध्ये असते. सवड काढून एखाद्या डोंगर माथ्यावर खरं तर प्रत्येकाने बसलंच पाहिजे असं काही काळ. दुर्मिळ झालेलं निसर्ग संगीत ऐकत. लहान असताना आपण जवळपास सगळेच जण एकच निसर्ग चित्र काढतो. डोंगरांच्या मधोमध उगवणारा सूर्य, त्याखालून उगम पावलेली निळीशार नदी, नदीपात्राच्या दोन्ही बाजूस हिरवीगर्द झाडी आणि त्या झाडाखाली एक गवताचं साधं घर. आपण कधीच त्या चित्रात एखादी इमारत किंवा मोठा बंगला, शेजारी चारचाकी काढत नाही. कारण सगळ्यांना चांगलंच माहितीये की मन इथेच सुखावतं. जसजसे मोठे होत जातो तसतसं चित्रातलं घर तसंच वाट पाहत उभं राहतं. सिमेंटच्या जंगलात हरवलेलो आपण मात्र आयुष्याची कित्येक शिखरं रोज सर करण्याच्या स्पर्धेत त्या घरात स्वतःला कायमचं कोंडून आयुष्यभर सैरभैर धावत असतो. कशाच्या मागे माहीत नाही, कशासाठी ठाऊक नाही. चित्रातलं घर समोर स्वागतासाठी उभं आहे. आज थोडा वेळ का होईना या घराचा आसरा घेते. हे घर बघून लहानपणापासून कानावर पडणारं गदी माडगुळकरांचं एक गीत आठवते. आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, हिरवी श्यामल भवती शेती, पाऊल वाटा अंगणी मिळती, लव फुलवंती जुई शेवंती, शेंदरी आंबा सजे मोहरू, खेड्यामधले घर कौलारू. पावसाची कृपादृष्टी झाल्याने नद्या, धरणं, तलाव तुडुंब भरलेत. शेतकऱ्यांची आता चिंता मिटली. सगळीकडे गवत उगवल्यामुळे गुरांनाही हिरवा चारा आता मिळणार आहे. कम्मालीचं वातावरण झालंय. पावसाने सृष्टी अशी नाहून निघाल्यासारखी वाटते मला. फ्रेश अगदी सगळं. खालच्या बाजूला भाताची खाचरं आहेत काही. माझ्या पाठीमागून इथे छोटासा झरा वाहतो. या बाजूने असा खाली चाललाय तो मस्त दगडांच्या मधून. पाण्याचा खळखळ आवाज येतो. नैसर्गिक संगीत ऐकते मी आता. वरून पावसाच्या धारा सुरू आहेत आणि हे सगळं पाणी खाली भाताच्या खाचरांमध्ये जाऊन जमा होतं. खाली छोटीशी वस्ती आहे, गाव आहे छोटं खालच्या बाजूला. किती कठीण आहे म्हणजे खाली गाव आहे आणि या माणसांची सगळी भाताची शेती वरच्या बाजूला आहे. भाताची खाचरं वरच्या बाजूला आहेत. म्हणजे रोज भात लावणीसाठी वर या, शेतीच्या कामासाठी वर या भर पावसात डोंगर रांगा चढून. दिसायला छान दिसतंय पण शेती करणाऱ्यांसाठी तितकंच जिकरीचं आणि कठीण काम आहे. मला असं वाटतं आपण इथे आल्यावर आणखीन वेगळ्या प्रकारे निसर्ग अनुभवतो आणि विचार करतो. पण इथे राहणारी माणसं काय विचार करत असतील असा प्रश्न पडतो नेहमी.
कारण त्यांच्या आयुष्यामध्ये गुरं चरायला नेणं, गुरांना जपणं, शेती करणं, आपल्या परिसरातील निसर्गाची आणि माणसांची काळजी घेणं हेच त्यांचं आयुष्य आहे. या पलीकडे नाहीये. कदाचित आपण समजतो या पलीकडे नाहीये, पण ते जे जगतात ते योग्य पद्धत आहे आयुष्य जगण्याची. असा हिरवा, वेल्हाळ, ओला निसर्ग बघितला की महानोर आठवणार नाही असं होणारच नाही. आणि महानोरांच्या या ओळी म्हणजे अशा वेळेस तर मला खास आठवतात. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. पुढे महानोर असं म्हणतात, या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. ते असंही म्हणतात, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदून बेहोश होता, शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे. महानोरांसारखे कवी या मातीने आपल्याला दिलेत, या मातीने घडवलेत असं मी म्हणेन. तुम्ही त्यांनी लिहिलेल्या सगळ्या रचना ऐकाल, कविता, जैत्रे जैत या चित्रपटातील त्यांची गाणी जी ठाकर वस्तीवर त्यांच्या जगण्यावर आधारित आहेत. विशेषतः जी ठाकर वस्ती तुम्ही इथे या परिसरात पाहू शकता त्यांचं जगणं, तर हे मातीनेच त्यांना घडवलंय. या निसर्गानेच त्यांना ते दिलंय दान. त्यांनी ते स्वतः लिहिलंय त्यांच्या कवितांमध्ये. त्याच्यामुळे सह्याद्रीचा आपण ऋणीच असायला हवं आयुष्यभर. सह्याद्रीने फक्त इतिहासच घडवला नाहीये, तर माणसं घडवली आहेत. तो देतोय आपल्याला बरंच काही. आपल्याला ओंजळ पसरून आपल्या ओंजळीत किती साठवता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. माझ्या हाताशी एक भटकंती नावाचं पुस्तक लागलंय, हेरमान हेसे या लेखकाचं. भटकंती कशी करावी आणि कशी करू नये यासाठी हे पुस्तक वाचायला हवं प्रत्येकाने. याच्यामध्ये बरेचसे भाग दिलेले आहेत त्यांनी भटकंतीविषयी. मला खरं तर हा परिसर बघून हे पुस्तक खूप रिलेट झालं. यातले बरेचसे चॅप्टर मला वाटले की हे या परिसराशी संबंधित आहेत. शेतातलं घर, डोंगरवाट, गाव, वाडी, पावसाळी हवा. तर गंमत बघा, हे जे लेखक आहेत ते जर्मनचे आहेत. म्हणजे त्यांनी जे काही वर्णन केलंय परिसराचं, निसर्गाचं, डोंगरवाट असेल, शेतातलं घर, तुम्हाला वाचून वाटणारच नाही की हा जर्मन मधल्या एखाद्या परिसराविषयी बोलतोय. तुम्हाला या ठाकर वस्तीविषयी तो काय लिहितोय की काय असं जाणवेल वाचताना. म्हणजे परिसर, निसर्ग कधीच बदलत नाही. तीच माणसं असतात, तीच डोंगर. तुम्ही कशा पद्धतीने बघताय निसर्गाकडे ते महत्वाचं आहे. जिथे जाल तिथे आपलाच निसर्ग आपल्याला भेटणार आहे. निसर्गाविषयी यांनी एवढं सुंदर मजकूर लिहिलाय, एवढं सुंदर मांडलंय त्यांनी. एका सोनेरी संध्येकडे थकला भागला कटाक्ष टाकणं आणि पर्वतराजीतली शुद्ध निर्मळ हवा छातीत भरून घेणं, ते निसर्गाला आणि निसर्ग सुंदर प्रदेशाला पूर्णपणे जाणणं, तिथला निसर्ग आपल्याशी उकलून घेणं हा पल्ला बराच मोठा आहे. कोवळ्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेल्या कुरणावर काही न करता शांत पडून राहणं नक्कीच सुंदर आहे. पण ज्याच्यासाठी कुरण, डोंगर उतार, झरा, दूरवरची पर्वत शिखरांची माळ हे सगळं नुसतंच परका भूप्रदेश नसून ओळखीचा आणि आपुलकीचा परिसर आहे, तोच केवळ या सगळ्याचा शुद्ध आणि खोल असा आस्वाद घेऊ शकतो. अशा परिसराचा स्वभाव समजून घेणं, त्याची तत्व समजून घेणं, त्याने घेतलेला आकार, त्याची झाडी झुडपं निरखणं आणि हे सगळं तिथल्या स्थानिकांच्या, त्या प्रदेशाच्या इतिहासाच्या, बनावटीच्या, बोली भाषेच्या, वृत्तीच्या आणि पेहरावाच्या संदर्भात उलगडून घेणं, यासाठी प्रेम, समर्पण आणि साधना लागते. असा प्रयत्न कधीही फोल ठरत नाही. ज्या प्रदेशाला आपण प्रेमाने आणि उत्कटतेने आपलंसं करतो, जवळ करतो, तिथलं प्रत्येक कुरण, तिथला प्रत्येक खडक आपल्या समोर त्याची रहस्य, त्याचं खरं रूप उलगडू लागेल. तो देखील आपल्याला दुसऱ्या कोणालाही घेणार नाही इतक्या ऊर्जेनं जवळ घेईल. माझ्या मागे इथे काही डोंगरांवर गुरं चरतायत. खरं तर मला खूप विशेष वाटलं. एवढ्या उंच डोंगर रांगांमध्ये माणसं गुरं चरायला घेऊन येतात. त्यांना ती भीती नाहीये एवढ्या उंचावर येण्याची, जी आपल्या सर्वसामान्यांमध्ये असते. कारण आपण निसर्गाला तेवढ्या जवळून कधी बघितलंच नाहीये.
निसर्गाविषयी आपुलकी असण्याऐवजी भीती आहे, कारण आपण निसर्गाच्या जवळ गेलो नाहीयेत कधी. इथल्या दुर्गम भागांमध्ये बऱ्याचशा वस्त्या आहेत, ठाकरवाड्या आहेत. ती माणसं ज्या पद्धतीचं स्लो लाईफ जगतायत ते आपल्यासारख्या धकाधकीचं आयुष्य जगणाऱ्या माणसानेही जगावं. त्यासाठी काही क्षण काढून इथे यायला हवं. बरं, निसर्ग कसा बघावा याच्याही पद्धती असतात. फक्त मनोरंजन म्हणून स्वतःला एंटरटेन करण्यासाठी निसर्गात यायचं असं करतात. इकडची माणसं निसर्गाला फक्त पाहत नाही, अनुभवत नाही, तर ते जगतात. त्याच्याशी सामायिक त्याला जपतात निसर्गाला. तर ते आपल्याकडूनही व्हायला हवं. भले आपण महिन्यातून 1-2 दिवस येत असू, पण इथे येऊन प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकचं साम्राज्य पसरवता कामा नये. निसर्ग आपलाच आहे, आपण निसर्गाचे आहोत. आपण एकमेकांना जपायचंय. तो आपल्याला जपतोच आहे, आपण त्याला जपतोय की नाही हे महत्वाचं आहे. सगळ्या नाही कवर बांधव रोज चालला पाऊस कालच्या दर चालू झाला. अडचणी काय वाटायच्या, जे काय पाहिजे ते सगळ्या गावाला हायच म्हणायचं. काय ते काय शिक्षण आहे सगळं